नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटर मध्ये जी असामी आलेली आहे ती पण खासच आहे, कारण एक त्यांच्याकडे फायर फायटर म्हणून पाहिलं जातं. सहकार सारख्या क्षेत्रामध्ये त्यांचा अभ्यास आणि त्यांचं जे योगदान आहे ते फार महत्वाचं आहे. मुंबई बँक ते चालवतात, त्यासोबतच मराठा या विषयावर ते अधिकारिकरित्या बोलतात. बऱ्याचदा अनेकांना अंगावरही घेतात. तुम्ही ओळखलंच असेल, आपल्यासोबत प्रवीणजी दरेकर आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. धन्यवाद. मला असं वाटतं प्रवीण दरेकरजी, तुमचा सहकार क्षेत्रातला अनुभव हा प्रचंड प्रदीर्घ आहे आणि ज्या पद्धतीने क्लस्टर डेव्हलपमेंट आणि ही सगळी तुम्ही कामं करत आहात ती मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहेत आणि त्या निमित्तानं खरं तर हा आज आपण इंटरव्ह्यू करत आहोत. यासोबतच नक्कीच मला सांगायला आवडेल की नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये देखील आपण तितकंच महत्त्वाचं योगदान दिलं होतं. गोवा असो, सुरत असो, मध्य प्रदेश असो, तेलंगणा असो, कर्नाटक असो, या भागामध्ये आपण गेलात, प्रचार केलात आणि तिकडचे कॅन्डिडेट्स देखील निवडून आणले. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या बाहेर, खरं तर आम्ही मुंबईचा नेता म्हणून तुम्हाला बघत असतो, पण जेव्हा संधी मिळाली तेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपलं जे कर्तृत्व आहे ते इथं दाखवलेलं आहे. अशा अनेक विषयांवर खरं तर आज आपल्याला त्या निमित्तानं आज आपण हा इंटरव्ह्यू करतोय. पण जो सध्या विषय अगदी महत्वाचा आणि जोरात सुरू आहे तो म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट. आणि मला असं वाटतं की ज्या लेवलला तुम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट हा विषय घेऊन गेलेलात, खरं तर सुरुवातीला त्याचं आकलन नव्हतं आलं की खरंच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीनं रिडेव्हलपमेंट होऊ शकते, अशा पद्धतीनं मुंबईकरांना इतक्या सोयी सुविधा आपला एरिया, आपली हद्द न सोडता मिळू शकतात. क्लस्टर डेव्हलपमेंट ही संकल्पना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या डोक्यातून आलेली आहे. ज्या वेळेला आम्ही चारकोपला श्वेतांबराचं सेल्फ डेव्हलपमेंट झालं, चारकोपला योगेश सागर यांच्या मतदारसंघात, त्यावेळेला चाव्या वाटप करायला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आले होते. आणि ज्या वेळेला आम्ही चावी वाटप समारंभात फ्लॅट बघून त्या बिल्डिंगमध्ये उद्घाटन करून निघालो, त्यावेळेला मी सांगत होतो की साहेब, हे 4-5 बिल्डिंग ज्या उभ्या राहत आहेत त्या सेल्फ डेव्हलपमेंटमधनं राहत आहेत. तर तेव्हा ते म्हणाले की सेल्फ डेव्हलपमेंट उत्तम होतं आहे, परंतु जर क्लस्टर सेल्फ डेव्हलपमेंट केलं तर 5, 8, 10 अशा सोसायट्या एकत्रित आल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला गार्डन, स्विमिंग पूल, मैदान अशा सर्व सोयी सुविधा आपल्याला त्या क्लस्टरमध्ये देता येतील. आणि मग जेव्हा हे प्राधिकरण झालं त्यावेळेला सेल्फ अँड क्लस्टर डेव्हलपमेंट, तो क्लस्टर हा शब्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आहे की सर्वांना सुविधा मिळण्यासाठी एकत्रित येऊन जर या ठिकाणी सेल्फमध्ये क्लस्टर जर केलं तर आणखी फिजिबल होईल, आणखी सोयी सवलती सुविधा त्या ठिकाणी सर्वसामान्य मध्यमवर्गीयाला देता येतील, या भावनेतून ती गोष्ट पुढे आली. परत ही गोष्ट पुढे आली, पण ज्या पद्धतीनं इतक्या मोठ्या प्रमाणावर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये रिडेव्हलपमेंट क्लस्टरच्या अंडर सुरू झालेलं आहे, केवळ मुंबईत नाही तर पुण्यात देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुंबईच्या विभिन्न पॉकेट्समध्ये, डिफरंट पॉकेट्समध्ये देखील आपण बघतोय की हे डेव्हलपमेंट सुरू झालेलं आहे. तर लोकांचा याचा कसा रिस्पॉन्स आहे आणि लोकांच्या काय भावना आहेत? कारण मला असं वाटतं एका लिमिटेड टाईममध्ये त्यांना मला वाटतं कमी कर्जामध्ये, कर्ज दर देखील कमी आहे, अशा पद्धतीमध्ये सेल्फ रिडेव्हलपमेंट करता येते. हवं सारखं, मनासारखं जे घर आहे ते त्यांना खरं तर लाभते, कारण इथे याच्यामध्ये कंडिशन्स नाही आहेत काही. नाही, याच्यामध्ये क्लस्टर समजून घ्या तुम्ही. क्लस्टर 2-3 प्रकारचं आहे. म्हाडाच्या वसाहतीवरचं क्लस्टर आहे, ते काही खाजगी विकासकी करतात, काही म्हाडा एजन्सी करते, सरकार करतंय, मग वेगवेगळ्या एजन्सी आहेत, महाप्रीत आहे, MSRDC आहे, MMRD आहे, याही क्लस्टर करतायत आणि त्यातनंही मोठ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. म्हणून त्याच्यापेक्षा जास्त फिजिबल हे सेल्फ नॉनला क्लस्टर त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळं क्लस्टरला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. आणि आपण म्हणाल की किती प्रमाण, मी तर म्हणतो याला एंडच नाही आहे. कारण मुंबईत आज 40,000च्या वर हाऊसिंग सोसायट्या रजिस्टर आहेत, ज्या आमच्या मुंबई जिल्हा बँकेच्या त्यातल्या 20,000 सभासद आहेत. बर, हाऊसिंग फेडरेशनकडे 35-40,000 रजिस्टर्ड आहेत आणि न झालेल्या रजिस्टर किंवा मेंबर ह्या हजारोच्या संख्येने आहेत.
आणि मुंबईतल्या 13,000 आज मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. आणि अशा प्रकारे मला वाटतं हजारोच्या संख्येनं मुंबईत असेल, पुण्यात, नाशिक, संभाजीनगर जी मोठी महानगरं आहेत तिकडे या ठिकाणी सेल्फ डेव्हलपमेंटला त्या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारचा वाव आहे. एकच याच्यामध्ये अडचण आहे की सेल्फ डेव्हलपमेंट संदर्भामध्ये जे काही निर्णय, शासन निर्णय घेतले आहेत ते आज मुंबईला लागू आहेत. ते ठाण्यासाठी तो DCPR मध्ये जर अंतर्भाव सेल्फ डेव्हलपमेंटचा केला तर राज्यभर मुंबईत 18 मागण्यांपैकी 16 वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. गृहनिर्माण मंत्री, नगरविकास म्हणून शिंदेसाहेब, त्या सर्व महानगरांना जर लागू झाल्यात तर मला वाटतं मुंबईतलं हे सेल्फ डेव्हलपमेंटचं वारं इतर महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांमध्ये सुद्धा जोरात त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्याचा लाभ सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला होऊ शकतो. नक्कीच मला वाटतं सेल्फ रिडेव्हलपमेंट आणि क्लस्टर हे मिळून मला असं वाटतं मुंबईची जी स्कायलाईन आहे ती देखील येत्या काळामध्ये बदलताना आपल्याला दिसायला मिळणार आहे. थोडंसं आता राजकीय प्रश्नांकडे नक्कीच वळते, कारण राजकीय प्रश्न तुम्ही आलात आणि असं होऊ शकत नाही. मला एक सांगा, अधिवेशन चालू झालेलं आहे, तुम्हाला कळतंय काय काय घडतंय, तुमच्या मित्रपक्षांमुळे त्रास होतोय का तुम्हाला? कारण बऱ्याचदा असं पाहिलं जातं, गेल्याही अधिवेशनात आपण बघितलं की शिंदेच्या काही लोकांनी ज्या पद्धतीनं काही वर्तन केलं त्याच्यानंतर भाजपचीच माणसं उत्तर देत होती, तर मित्र पक्षांमुळे कधी कधी असं होतं का की मित्राच्या चुका पोटात घालताना त्रास होतो, कधी कधी मित्राला समजही द्यावी लागते, कशा पद्धतीने हँडल कसं करताय? आहे, आपलं जेव्हा एकत्रित घर असतं गावात, तुम्ही कोकणातल्यात मला वाटतं, हो, तर आपल्याकडे एकत्रित भावांचं, आजोबापासून कुटुंब असतं आणि त्याच्यामध्ये मतांतरं अनेक असतात. आता आई किंवा आजी, एखादा मुलगा चुकला किंवा एखादं कळत न कळत का झालं तर त्याला काय ढकलून देत नाही किंवा घराबाहेर काढत नाही. त्याच्यामुळे आज आम्ही एकत्रित राहायचं ठरवलंय. आणि राजकारणामध्ये कधी निर्णय परिस्थितीनुरूप होतात, परंतु त्या ठिकाणी महायुती म्हणून आम्ही एकमेकांसाठी सहाय्यक अशीच भूमिका त्या ठिकाणी घेणार आहोत. परंतु एक गोष्ट अगदी स्पष्टपणे आपल्या सगळ्यांना कबूल करावं लागेल की राजकारणामध्ये थोडं संयमानं त्या ठिकाणी निश्चितपणे बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. आणि तुम्ही बोलतात अडचण, जेव्हा जेव्हा अशा प्रकारची गोष्ट होते तेव्हा मित्रपक्षाला देवेंद्रजी सोबत घेतात, एकत्रित राहतो, परंतु काही समज द्यायची असेल तरी ते मागं पुढं पाहत नाहीत. जसं की आता त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं वक्तव्य योग्य नाही आहे. मग ते कुठल्याही पक्षात, आमच्या असो, त्यांच्या असो किंवा राष्ट्रवादीत असो, शेवटी आपण सार्वजनिक जीवनामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून लोकांसाठी काम करत असतो आणि त्याच्यामुळे आपण जबाबदारीनंच त्या ठिकाणी वागलं पाहिजे, असं माझं स्पष्ट त्या ठिकाणी मत आहे. आता म्हणतायत की खासदार आले, आता आमदारही येणार. जवळपास उभाठाचे 16 आमदार जे आहे ते शिंदेकडे जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे. तुम्हाला असं वाटतंय का की शिंदेची ताकद वाढते आणि भाजप याकडे कसं पाहत आहे? आता शिंदेची ताकद वाढली तर महायुतीची पण ताकद वाढणार आहे का? शिंदेच्या वाढलेल्या ताकदीमुळे काय भाजप कमी होणार नाही आहे. शेवटी आम्ही लोकांसमोर महायुती म्हणून काल होतो, आज आहोत आणि उद्याही त्या ठिकाणी असू. आणि त्याच्यामुळे त्यांची ताकद वाढणं ही महायुतीची ताकद वाढणार. आणि भारतीय जनता पार्टी आज जगामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे. देशातला सर्वाधिक खासदार, सर्वाधिक आमदार, सर्वाधिक लोकप्रतिनिधी असणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे सहयोगी पक्ष असो की विरोधी पक्ष असो, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रगतीला किंवा आलेख कधीच कमी होऊ शकत नाही. आणि शिंदेसाहेब तर आमचे सहयोगी पक्षाचे प्रमुख आहेत, आमचा सहयोगी पक्ष आहे, तो वाढल्याने आम्हाला आनंदच आहे. आज तर आम्ही बघितलं की उद्धवजींच्या विमानामध्येच देवेंद्रजी देखील त्यांनी एकत्रितरित्या प्रवास केलेला आहे. त्यामुळे उद्धवजी आणि देवेंद्रजी हे एकत्रितरित्या आम्हाला विमानात पाहायला मिळाले. कसं बघता तुम्ही नाही बघा, या हा प्रवासाकडे? केवळ एक योगायोग असू शकतो. म्हणजे एकदा विमानात एकत्रित दिसले एका रांगेत, म्हणजे उद्या काही त्यातनं राजकीय गणित होणार आहेत का असं बोलणं धाडसाचं होईल, फार घाईचं होईल. असं काय विमानात चर्चेनं राजकीय इक्वेशन्स त्या ठिकाणी होत नसतात.
आपण एक बघाल की वृषाली आपल्या महाराष्ट्राला राजकीय संस्कृती आणि परंपरा आहे. विरोधी पक्षात जरी एकमेकांच्या विरोधात नेते म्हणून लढत असू तरी त्या ठिकाणी ती काय कायमची आपली राजकीय वैमनस्य दुश्मनी नसते. निवडणुकीच्या वेळेला आपण विरोधक असतो, वैचारिक जेव्हा विचारधारेचा विषय होतो तेव्हा आपण घट्ट आपापल्या पक्षाच्या भूमिकेशी असतो. परंतु म्हणून संवाद करायचा नाही, विरोधकांशी बोलायचं नाही, भेटायचं नाही, एवढा आपला छोट्या मनाचा महाराष्ट्र नाही आहे. आणि त्याच्यामुळे जर दोघे भेटले असले, बोलले असतील, संवाद झाला असेल तर त्याच्यामध्ये काहीच चुकीचं आहे असं मला अजिबात वाटत नाही. राजकारणामध्ये कोइन्सिडन्स जे घडतात ते पुढच्या काही गोष्टींची चाहूल देणारे असतात. याकडे देखील आपण कसं पाहता? नाही, आता कसं झालं, आता आपण कसं पाहतो याच्याकडे आहे. आता योगायोगाने ते एकत्र आले आणि उद्या योगायोगाने का भविष्यात गोष्टी झाल्या तर मग तुमच्या म्हणण्याला अर्थ प्राप्त होईल. परंतु उद्या काही झालं नाही तर केवळ हा तर्क होता असं आपणच बोलू. पण तुम्ही आता मित्रपक्ष म्हणून आज नाही, गेली अनेक वर्ष शिवसेनेला म्हणजे उद्धवजी यांना पाहतात. मातोश्रीच्या अनेक बैठकांमध्ये त्यावेळी युतीच्या आपण देखील असायचात. कशा पद्धतीनं आपण बघताय की आता त्यांचे खासदार आले, त्याच्यानंतर आता त्यांचे आमदार येत आहेत, असं म्हटलं जातं की यानंतर नगरसेवक देखील येणार आहेत आणि कदाचित विरोधी पक्षनेते पद देखील संख्या जर बदलली तर त्यांच्या हातून जाऊ शकतं. या सगळ्याकडे आपण कसं बघता? म्हणजे 2019 नंतरची समीकरणं इतकी बदलली त्याकडे. तर मला वाटतं की हा विषय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आणि उभाटाचा आहे की एवढे मोठे संख्येनं खासदार का जातात, एवढ्या प्रकारचं मोठं बंड किंवा उठाव जो झाल्यानंतर सुद्धा आमदार पण त्या अवस्थेमध्ये का आहेत. याचा अर्थ पक्ष सक्षमपणे पुढे नेऊ शकतील याच्यावर आज लोकप्रतिनिधींचा विश्वास नाही. त्याशिवाय त्यांचे मतदारसंघामध्ये असणारी विकासाची भूक ही सरकारी पक्षाच्याच माध्यमातून पूर्ण होऊ शकते. याकरता ह्या सगळ्या अशा प्रकारच्या हालचाली सुरू आहेत. आणि त्यातच शिंदे साहेब जी भूमिका घेत आहेत ते बाळासाहेब ठाकरेंचाच हिंदुत्वाचा विचार आहे, मराठी अस्मितेचा विचार आहे. आणि त्याच्यामुळे जे बाळासाहेबांना शिवसेना म्हणून अभिप्रेत होतं ते सगळं काम जे उद्धवजी ठाकरे साहेबांनी करायला पाहिजे होतं ते एकनाथरावजी शिंदे साहेब त्या ठिकाणी करतायत. आणि म्हणून आपल्याच घरात आपण जातोय, गावी आपलं एक घर असतं, 2 खोल्या असतात, इकडच्या खोलीत तिकडच्या खोलीत. त्याच्यामुळे नवा पक्ष, नवं नेतृत्व शिंदे साहेब किंवा पक्ष जाणाऱ्यांना त्या ठिकाणी वाटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण आता जसं आपण म्हटलं की विमानात एकत्र प्रवास आपण पाहिला यांचा, मुळात उद्धवजी आता लोकांना भेटतायत, ते आता दौरा सुरू केलाय त्यांनी. म्हणजे खास करून हे 6 खासदार गेल्यानंतर हा दौरा होऊ घातलाय त्यांचा. नाही, कोणीतरी म्हटलं की वराती मागून घोडे, तर मी काय उद्धवजींवर टीका करण्या एवढा मोठा नाही किंवा करणंही योग्य नाही. परंतु जर हे अगोदर झालं असतं तर कदाचित चित्र वेगळं असतं. परंतु त्यांचा पक्षांतर्गत विषय त्या ठिकाणी आहे. देर आहे दुरुस्त आहे, लोकांमध्ये जातात फिरतात, हे काय कमी नाही. मुंबईच्या इतर प्रश्नांकडे आपण वळूया. खरं तर तुमचा जो मतदारसंघ आहे त्यातूनच विस्तारित कोस्टल रोड देखील आता होऊ घातलेला आहे, जो पुढे विरारपर्यंत जाणार आहे. ह्या डेव्हलपमेंट बद्दल नक्की आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हे कुठपर्यंत आलंय, किती फास्ट ट्रॅकवर आहे आणि कसा याचा फायदा मुंबईकरांना होणार आहे? आपण एक बघाल की महाराष्ट्र जो बदलतोय याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेबांचं मोठं योगदान आहे. मुंबईच्या विषयी बोलायचं, मुंबई आज वेगानं बदलताना आपल्याला दिसते. कोस्टल रोड, मोनो रेल, मेट्रो रेल, सब अंडरग्राऊंड रस्ते, आज कोस्टल रोड, अटल सेतू, मुंबई आकार घेताना दिसते. आणि देवेंद्रजी स्वतः या मुंबईच्या विकासात जातीनं लक्ष त्या ठिकाणी घालतायत. आणि म्हणून आपण बघा, स्वतः साईटवर जात आहेत, त्या ठिकाणी स्वतः प्लॅनिंग करतायत, सूक्ष्म नियोजन करतायत. आणि आता वर्सोवापर्यंतचा पुढचा आमच्या गोराईपर्यंत आणि गोराईवरून पुढे अगदी वसई विरार मीरा भाईंदरपासून पुढे कोस्टल जाणार आहे.
आणि काय कोस्टलचा किंवा अटल सेतूचा परिणाम आम्ही बघितलाय की आज मंत्रालयाकडून अटल सेतूने निघालं तर पुण्याला 2.5 तासात पोचतो. ही विकासाची खऱ्या अर्थानं जो काही लाभ किंवा फायदा त्या ठिकाणी बघतोय. आज आता तुमच्याकडेच इथे यायचं होतं, मी नेपियन सिंध रोडवरनं आलो, कोस्टलनी त्या ठिकाणी पुढे आलो, अटल सेतूवरनं आलो, अगदी लवकर आलो मी. खरं. आता इथे यायला 2-2 तास लागू शकतात. आणि जर आमच्या कांदी चारकोप गोराई इथपर्यंत जर वर्सोवाटू आलं तर बोरिवलीपासून त्या ठिकाणी चारकोप असेल, मालाड, या सर्व लोकांना आज त्या ठिकाणी जे हायवेच्या ट्रॅफिकवर मोठ्या प्रमाणावर लोड येतो ते त्या ठिकाणी कमी येईल आणि एक सुखकर असा वेळ वाचवणारा प्रवास त्या ठिकाणी आमच्या उपनगरवासियांच्या नशिबात त्या ठिकाणी येऊ शकतो. आणि याला सर्वस्वी सारं श्रेय या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, नगरविकास मंत्री म्हणून काम करणारे आमचे शिंदे साहेब यांना निश्चितपणे या ठिकाणी जातं. मधल्या काळामध्ये आम्ही ऐकलं की तुम्ही देवा टॅक्सी घेऊन येताय, त्याच्यावर तुमच्यावर क्रिटिसाइज तुम्हाला केलं गेलं. अंजनी दमानी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले की म्हणे मुंबई बँक याच्यासाठी वापरली जाते. कसं बघता या तक्रारींकडे किंवा त्यांच्या मला या वाटतं क्रिटिसिझमकडे? थोडा एखादा विषय समजून भाष्य केलं तर त्या ठिकाणी चांगलं होतं. परंतु ठीक आहे, माहितीच्या अपूर्ण माहितीच्या आणि त्या ठिकाणी ते केलेलं वक्तव्य असू शकतं. परंतु मला काहीच अडचण नाही आहे, कारण जी गोष्ट समजून घेतली नाही. ठीक आहे, देवाभाऊ सहकार टॅक्सी नावानं कोणाला ब्रँडिंग वाटत असेल, काही आक्षेप असतील, तर स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा काहीच अडचण नाही. त्यांना उलट त्यांनीच सांगितलं की तुम्ही नमो टॅक्सी म्हणून नाव द्या, माझं देण्यापेक्षा नमो टॅक्सी म्हणून नाव द्या. त्याच्यामुळे त्यांना जर ब्रँडिंगचा काही त्यांना सोस असता तर ते असे बोलले नसतेत. आणि आता त्या ठिकाणी जे खरं म्हणजे मी त्याच्यावर बोलतच नाही, परंतु योगायोगानं तुम्ही विचारताय म्हणून, नाही तर मी प्रतिक्रिया पण दिली नाही. आता ती एक संस्था आमची आहे, ती लिक्विडेशनमध्ये होती, ती ऑर्डर सेटासाईड करून नव्यानं पुनर्जीवित करून त्या ठिकाणी आपण ती कार्यक्षेत्र अमेंडमेंट करून निवडणुका घेऊन राज्यभर केलं. आणि मुंबईकरांचा किंवा मुंबई बँकेच्या पैशाची काय उधळपट्टी की काय असा आरोप आहे. तर मला वाटतं बँकेचा रोलच कर्ज देणं असतं. खरं. आम्ही असं पण गाड्यांना टॅक्सना पैसे देतो, त्यामुळे काय वेगळं काय करत नाहीये. उलट शासनाच्या योजनांशी इंटरेस्ट सबवेशनची स्कीम जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून नवीन टॅक्सीधारकांना त्या ठिकाणी बिनव्याजी किंवा स्वस्त दरात कर्ज त्या ठिकाणी मिळू शकेल. आणि ह्या टॅक्सीचा उद्देश असा त्या ठिकाणी आहे की इथे ड्रायव्हर भागीदार होणार आहे. इथे प्रॉफिट मेकिंग उद्देशानं या ठिकाणी ही योजना नाही आहे. काही मॅनेजमेंट आणि स्टाफचा खर्च सोडला, जो काही नफा होईल तो पूर्णपणे ड्रायव्हर त्या ठिकाणी आपापसात त्या ठिकाणी त्यांच्यावर विभागला जाणार आहे. आज ओला, उबेर, रॅपिडो किंवा इतर ज्या खाजगी ॲप बेस टॅक्सीज आहेत त्या व्यवसाय करतायत, त्यांना मॅक्झिमम प्रॉफिट कसा मिळेल याची चिंता आहे. त्यामुळे टॅक्सी ड्रायव्हर वैतागलेले आहेत, काही कर्जबाजारी झाले आहेत, काहींच्या टॅक्स्या उचलल्या गेल्या आहेत. कारण ड्रायव्हर मेहनत दिवस रात्र करणार आणि नफा AC मध्ये बसून कोणतरी कंपनी एजन्सी घेणार. इथे तसं नाही आहे. इथे ड्रायव्हरला मॅक्झिमम लाभ होणार, त्याच्या सोयीसुविधांचा विचार होणार आहे. परंतु कधी कधी न समजून घेता आरोप करायला काय फार लागत नाही, वाटेल ते बोललं तर मला वाटतं एक अत्यंत उत्तम अशा प्रकारची ही टॅक्सीची योजना आणण्याचा आमचा संकल्प आहे. आणि याच्यातनं कष्टकऱ्यांना फायदा होणार आहे. उद्या कोण बोलले नका करू, मी तर काय त्याच्यानं पैसे कमवायसाठी योजना आणलेली नाही. नाही, पण एक संस्था जी स्वतःचा काहीतरी एक कन्सेप्ट घेऊन येते आणि तिनं देवा टॅक्सी असं हे नाव सुचवलेलं होतं, कर्ज ती जी काही प्रोसेस असते त्यावेळी देताना, त्यामुळे हा सर्वाधिकार त्या संस्थेचाच होता. हो, 100% ना. शेवटी तुम्ही कुठल्याही योजनेला नाव काय द्यायचं ती संस्थेचा तो अधिकार आहे. आणि त्या ज्यांचं नाव दिलंय त्यांचं ऑब्जेक्शन
नको. उलट पक्षी तर मला सांगायला अभिमान वाटतं की स्वतः मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की तुम्ही माझ्या नावापेक्षा नमो टॅक्सी म्हणून नाव द्या. बरं. हे मोठे पण माननीय मुख्यमंत्र्यांचं आहे. बाकीचे लोक नावासाठी आपापलेली असतात. इथे माननीय मुख्यमंत्री माझ्याऐवजी नमो टॅक्सी नाव दे, मी केवढा मानाचा मोठेपण आहे. त्याच्यामुळे त्यांना वाटतं देवा भाऊ ब्रँडिंग आहे, त्यांनी समजून घेतलं पाहिजे. काही ना देवाभाऊ नावाचा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम आहे ना. आता उलट ते मुख्यमंत्री आहेत, देवाभाऊ ही लोकप्रिय, त्यांच्याविषयी लोक आवडीनं बोलतात. आता कुठल्या तरी तामिळनाडू की कुठे आंटीची कॅन्टीन होती ना मुख्यमंत्री महिला असताना, नक्कीच. मग तिथे काय प्रॉब्लेम झाला नाही. अम्मा की थाली होती. अम्मा की थाळी असं काहीतरी होतं. बरं, ह्या सगळ्यामध्ये महिला सक्षमीकरणाला देखील प्राधान्य दिलं जातंय असं आम्ही ऐकून आहोत. तर नेमकं यामध्ये काय असणार आहे? महिला चालक असणार आहेत? कशा पद्धतीचं नाही, याचं स्वरूप असणार अतिशय आहे? चांगला प्रश्न आपण या ठिकाणी विचारलात. मी मुंबईतल्या अनेक टॅक्सी संघटनांच्या बैठकी घेतल्या, ड्रायव्हर्सच्या बैठकी घेतल्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी जेव्हा 30-40 ड्रायव्हरची बैठक घेतली तेव्हा 10-15 महिला ड्रायव्हर्स आल्या होत्या त्या बैठकीत. वाह वाह, हे खरंच त्याच्यामुळे महिला मलाही सक्षमीकरणाचं उदाहरण मलाही आहे. आश्चर्य वाटलं. आम्ही तर याच्यात योजना 50% महिला ड्रायव्हर असाव्यात. बर वाह. त्याच्यामुळे आज महिलांच्या ड्रायव्हर असल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा सामाजिक संदेश आहे. नक्की. त्यांच्या कर्तृत्व शिवाय सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू आणि महिला सबलीकरणाचा आपण बोलतो, त्यावेळेला नक्कीच महिला ड्रायव्हर होणं हे फार उपयुक्त त्यासाठी त्या ठिकाणी ठरणार आहे. आणि उद्या महिलांचा टॅक्सी घ्यायच्या असाल तर उद्या या महिलांना सुद्धा टॅक्सी अत्यल्प दरात किंवा बिनव्याजी जर मिळाल्या तर ते चांगलं नाही आहे का? नक्कीच. त्याच्यामुळे चांगल्या योजनेला मला वाटतं कोणीही त्या ठिकाणी खो घालू नये अशी माझी विनंती राहील. आणि चूक असेल, काही उद्देश जर त्या ठिकाणी वाईट असेल तर समजू शकतो मी. नक्कीच. पण मला असं वाटतं की आज इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला घराबाहेर पडतायत, नोकरी करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना महिला टॅक्सी ड्रायव्हर दिसेल, म्हणजे आपण पिंक रिक्षा तर पाहिलेली आहे, त्या महिला टॅक्सी ड्रायव्हर जर असतील तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावर महिला याचा लाभ घेतील. हो नक्की. आज महिला जर ड्रायव्हर असेल तर महिला ज्यादा प्रिफर महिला ड्रायव्हरला करणार. खरं. सुरक्षेचा प्रश्न असला तर महिला भगिनी असेल तर महिला प्रवासी असतील, ती पहिली प्रायोरिटी त्यांची महिला ड्रायव्हर असणाऱ्या टॅक्सीला असणार. आणि त्याच्यामुळे हा एक सामाजिक पण विषय होऊ शकतो, ज्याचा उपयोग महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल. बरं, मुंबई बँक वेगवेगळे उपक्रम करते. आता त्यातल्या एका उपक्रमावर अंजली दमानी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, पण आता मला असं वाटतं त्यांनाही याचं उत्तर मिळालं असेल की नाही, मी आता कोण काय बोलते, आपण जे करतोय ते प्रामाणिक करतोय, त्याच्यामध्ये स्वतःचा काही स्वार्थ नाही. त्याच्यामुळे ठीक आहे. त्यांनी खरं म्हणजे मला विचारलं असते नेमकं काय आहे, कसं हे याचं कार्यान्वित होणार आहे योजना, त्याचा लाभ काय, तुम्ही व्यवसाय म्हणून करताय का, तर कदाचित त्या बोलल्याही नसतील. परंतु त्यांनी मला विचारलंच नाही. परंतु त्यांना आवश्यक असेल तर मी सगळं इत्थंभूत माहिती पाठवून द्यायची माझी तयारी आहे. बरं, लाडक्या बहिणींसाठी मुंबई बँक काही वेगळ्या उपाययोजना देखील घेऊन आली आहे, स्वतंत्र कक्ष स्थापन करताय. काय नेमकं करताय? राज्यामध्ये लाडक्या बहिणींना 1,500 रुपये त्या ठिकाणी दिले जातात. आणि मग माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा एखादी बँकिंग व्यवस्थेमध्ये जबाबदारी स्वीकारत असतो त्यावेळेला बोललो, ह्या 1,500 रुपये त्या महिलेचे कधी सणावारीला खर्च होतात, कधी औषधांसाठी होतात, कधी मुलांच्या शिक्षणावर होतात. आणि मग त्यांचा उपयोग त्या पैशाचा व्यवसायासाठी होत नाही, उद्योग व्यवसायासाठी होत नाही. आणि मग जर या 1,500 रुपयाच्या मिळणाऱ्या पैशामध्ये त्यांना जर काही कर्ज उपलब्ध झालं तर 1,500 मध्ये त्यांचा हप्ता जाऊ शकतो, त्या व्यवसाय करू शकतात आणि 1,500चे 10-15 रुपये त्या घरी कमवू शकतात. नक्कीच. मग ही योजना, कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पण इच्छा आहे की महिलांचे पैसे हे आपल्या राज्याच्या इकॉनॉमीमध्ये आले पाहिजेत. आज ज्या 1,500 लाखो महिलांना आज जातात
ते जर इकॉनॉमीमध्ये आले तर आणखी आपली अर्थव्यवस्थासुद्धा मजबूत होईल. मग मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली की साहेब, लाडक्या बहिणींना 0% व्याजदरानं पैसे देण्याची माझी योजना आहे. बरं. तर ते म्हणाले, अरे कसं देणार आहे, बँकेला कसं शक्य? बोले बँक नाही देणार साहेब, राज्य सरकारच्या 4 महामंडळांच्या इंटरेस्ट सबवेन्शनच्या योजना आहेत, व्याजाचा परतावा ते देतात. जसं की अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे, MTDCची आई नावाची योजना आहे. हम्म. आई नावाची योजना अशी आहे की तुम्ही 15 लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज घेतलं तर 12% व्याज ते महामंडळ देतं. परंतु राज्यात किती लोकांना माहीत आहे आई नावाची योजना? महिला भगिनींना पण खरंय. माहीत नाही. मग ही महामंडळं मुंबई बँकेशी MOU करून त्यांनी इंटरेस्ट द्यावं आणि आम्ही कर्ज दिल्यावर त्या ठिकाणी हप्ता इंटरेस्टचा आला की सरकारचे पैसे येतात, त्यांचे इंटरेस्ट परत जातं. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय केला, ते 4ही महामंडळाशी MOU झाला. मला सांगायला अभिमान वाटतो की आज LOI जनरेट केले जातात. महिलांना मी 1 लाखापर्यंत कर्ज त्या ठिकाणी देतो. आज उद्योग व्यवसाय हजारोच्या संख्येनं मुंबईतनं त्यातनं उभे राहिलेत. आणि विशेष म्हणजे सरकारचे LOI जनरेट करून इंटरेस्टशी परत यायला लागले. त्यामध्ये नंतर तुम्हाला मी सांगेन की आता महिलांना LOI जनरेट कसा करायचा, काही झोपडपट्टीत मध्यमवर्गीय लोकांना, महिलांना माहीत नाही. मग मी मुंबई बँकेच्या आमच्या दादर शाखेमध्ये स्वतंत्र महिला कक्ष केला. तिथे 15-20 मुलं मुली केवळ LOI जनरेट करण्यासाठी ठेवले. महिला तिथे येतात, बरं. LOI जनरेट केला जातो आणि मग इंटरेस्ट अकाउंटमध्ये त्यांच्या येतं. आणि आज वेगवेगळे व्यवसाय आज महिलांचे त्या ठिकाणी मुंबईत सुरू आहेत. आणि मोठ्या प्रमाणावर आम्ही ही गोष्ट एक अभियान म्हणून हातात घेतले, जेणेकरून या मुंबईच्या आर्थिक राजधानीमध्ये माझ्या महिला भगिनीसुद्धा आणखी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. नाही, खरंच अशा पद्धतीनं जर होणार असेल, कारण त्यांना एक अशुरन्स मिळतो, गॅरंटी मिळते की आपल्याला बँकेमधूनच जर ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असतील तर आपलं कुठेही चुकणार नाही किंवा थेट पैसे आपल्याकडे येतील, याची एक हमी नक्कीच त्या निमित्तानं मिळत असते. सहकार हा खरं तर फार मोठा विषय आहे आणि केंद्रामध्ये तर आता सहकार खातं हे स्वतंत्र झालेलं आहे. याचा किती आपल्याला आणि कसा फायदा होऊ शकतो? मला वाटतं नुकतेच अमित शहा देखील मुंबईत येऊन गेले होते आणि सहकाराच्या बैठका देखील झाल्या. काय नेमका त्याचा फलसफा आहे आणि आपल्याला कसा त्याचा फायदा होणार आहे, खास करून मुंबई महाराष्ट्राला? खरं म्हणजे महाराष्ट्राच्या सहकार चळवळीच्या वतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमितभाई शाह यांचं मनापासून आभार व्यक्त केले पाहिजेत. कारण या देशात कधीच सहकार खातं नव्हतं. पहिला कृषी खात्याचा एक छोटासा भाग, कारण 2-4 राज्यामध्येच बऱ्यापैकी सहकार होता. परंतु त्या ठिकाणी केंद्र सरकारनं सहकार खातं निर्माण केलं आणि केवळ निर्माण नावापुरतं केलं नाही, तर एक जबरदस्त असं नेतृत्व असणारे अमितभाई शाह यांनी ते खातं स्वतःकडे घेतलं, किंबहुना मोदी साहेबांनी त्यांच्याकडे जबाबदारी दिली. याच्यावरनं त्या खात्याला महत्त्व दिलं आणि आज बघाल की देशात सहकार मोठ्या प्रमाणावर गती घेताना दिसतोय. त्याचं सारं श्रेय अमितभाईंचं आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर अनेक निर्णय, धाडसी निर्णय अमितभाईंनी त्या ठिकाणी घेतले. नाहीतर कदाचित महाराष्ट्रातली साखर कारखानदारीने अनेक इन्स्टिट्यूशनल व्यवस्था त्या ठिकाणी अडचणीत आल्या असत्या. इन्कम टॅक्सचा विषय होता की 12,000 कोटीच्या आसपास इन्कम टॅक्स भरायला कारखान्यांना आलं होतं. जर ते भरावं लागलं असतं तर अनेक कारखाने उभेच राहू शकले नसते. परंतु अमितभाईंनी धाडसी निर्णय घेतला. राज्यातले कारखानदार जेव्हा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अमितभाईंना भेटले, आज सुटकेचा निश्वास त्या सगळ्या कारखान्यांनी त्या ठिकाणी टाकला. कारखाने आज सुरू आहेत. अनेक चांगल्या प्रकारचे निर्णय घेतले. पॅक्स सोसायटी, आज गावची विविध कार्यकारी सोसायटी 40च्या वर वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करू शकते. आज जवळपास 3,000 कोटी महाराष्ट्रामध्ये केवळ त्यांचं कॉम्प्युटरायझेशन, नेट कनेक्टिव्हिटीसाठी केलं. म्हणजे अशा प्रकारचे निर्णय केंद्र सरकारने त्यांच्या पुढाकारातनं कधीच झाले नव्हते. म्हणजे अनेक महाराष्ट्रातनं केंद्रात नेते झाले, मंत्री झाले, सहकारावर मोठे झाले. परंतु अमितभाईंनी या सगळ्या गोष्टी, कारण तेही सहकारातले होते, तेही
सहकारातनं पुढे आलेलं नेतृत्व होतं. अहमदाबाद जिल्हा बँकेचे ते स्वतः अध्यक्ष होते आणि त्यामुळे गावच्या पॅक सोसायटीपासून ते सर्व राज्यस्तरीय देश पातळीवरच्या संस्थांचा त्यांना अभ्यास आहे, नीट माहीत आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचे प्रश्न त्यांना नीट माहीत असल्याकारणानं त्याची सोडवणूकसुद्धा अगदी व्यवस्थितरित्या करतानाच ते दिसत आहेत. 4 जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिन आहे, त्या निमित्तानं म्हणून महाराष्ट्राला काय वेगळं मिळू शकतं असं वाटतं तुम्हाला? नाही, आंतरराष्ट्रीय सहकार दिन आहे आणि त्यानिमित्तानं 4 जुलैला आम्ही एक कार्यक्रमसुद्धा ठेवलेला आहे यशवंतराव प्रतिष्ठानला. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित राहणार आहेत. मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सहकारात काम करणाऱ्या गुणवंतांचा, नेत्यांचा सत्कार करून सहकार दिनाच्या शुभेच्छा देत सहकारातल्या अडचणी आणि भविष्यामध्ये सरकार म्हणून काही गोष्टी मुख्यमंत्र्यांसमोर निश्चितपणे मांडल्या जातील. आणि त्याच्यामुळे कारण महाराष्ट्रात सहकार मोठ्या प्रमाणावर आहे. देशात सगळ्यात जास्त सहकार महाराष्ट्रात पूर्वी होता, खरं. परंतु आज त्याला ताकद देण्याची आवश्यकता आहे, ऊर्जितावस्था देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून सहकार दिनाच्या दिवशी 4 जुलैला अशा प्रकारचा कार्यक्रम यशवंतरावला त्या ठिकाणी होतोय आणि त्या ठिकाणी सहकारावर निश्चितच विचारमंथन होईल. तुम्ही कोकणचे आहात, त्यामुळे कोकण हा विषय येणं क्रमप्राप्त आहे. कोकणामध्ये खूप पोटेन्शियल आहे. मला असं वाटतं कोकण या विषयाकडे केवळ आपण औद्योगिक इंडस्ट्री न पाहता टुरिझम इंडस्ट्री म्हणून आपण का नाही पाहत आहोत, किंवा त्या पद्धतीचे प्रयत्न, मोठे मोठे हॉटेल्स आपल्याला आता आपण कुठेही जा, तुम्ही मोठ्या शिमलाला जा, कुलू मनालीला जा, मोठे मोठे ब्रँडेड हॉटेल्स आपल्याला दिसतात. अशा पद्धतीचं कोकणाचं ब्रँडिंग होताना आपल्याला दिसत नाहीये, मोठे हॉटेल्स येत नाहीयेत, किंवा यासाठी म्हणून काही प्रयत्न येत्या काळात तुम्ही कोकणाचे सुपुत्र म्हणून करणार का? ते एक लक्षात ठेवा, कोकणच्यात प्रचंड पोटेन्शियल हे खरं आहे. गोव्यापेक्षा जास्त टुरिस्ट कोकणात त्या ठिकाणी आकर्षित होऊ शकतात. आपण बघाल, मी प्रत्येक अधिवेशनात कोकणचं टुरिझम असेल, कोकणातल्या किनारपट्टीवरची मासेमारी असेल आणि फलोत्पादनावर मी बोलताना आपल्याला दिसला असेल. जर कोकणचा इंटिग्रेटेड अशा प्रकारचा त्रिसूत्री प्रोग्राम जर केला, म्हणजे पर्यटन, मच्छीमारी आणि फलोत्पादन, तर मला वाटतं 3 विषयावरच प्रचंड अशा प्रकारची अर्थव्यवस्था कोकणची उभी राहू शकते आणि प्रचंड महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला ताकद मिळू शकते. आणि आपण म्हणालात ते खरं आहे की चांगली 5 स्टार हॉटेल्स आली पाहिजे. आज कोकणच्या किनारपट्ट्या एवढ्या स्वच्छ आणि सुंदर आहेत खरं की अनेक त्यांना पारितोषिकं मिळतात की एवढे स्वच्छ किनारपट्ट्या, बीच. आज मला आठवते की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताज किंवा मोठे 5 स्टार्स हॉटेल्स यावेत अशा प्रकारचा प्रयत्न त्यांचा आहे. कारण शेवटी इंटरनॅशनल टुरिस्ट त्यांना असणाऱ्या व्यवस्था जर असतील तर त्या ठिकाणी येतात. टुरिस्ट येणारे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मुलाबाळांसहित येतात, कोण फॅमिलीसहित येतात, त्यांना चांगल्या व्यवस्था त्या ठिकाणी लागतात. आणि मला वाटते सरकार लक्ष निश्चित घालतं. एअरपोर्ट चिपीचा आज त्या ठिकाणी झाला, परंतु या ठिकाणी एक फार मोठं कोकणच्या टुरिझमला पॅकेज देऊन एक 5-10 वर्षाचा प्लॅन जर केला तर मला वाटतं राज्याच्या अर्थव्यवस्थेला ताकद देण्याची क्षमता कोकणच्या मातीत हे निश्चित. खरंय. खरं तर ज्यावेळी अशा पद्धतीने मोठे हॉटेल्स किंवा मोठ्या गोष्टी येतील, तेव्हा मला वाटतं फॉरेन टुरिझम किंवा फॉरेन जी करन्सी आहे ती कुठेतरी आकर्षित करण्याचं पोटेन्शियल हे कोकणामध्ये अधिक आहे. आणि गोव्यापेक्षा आज बघितलं तर कोकणाचे बीचेस क्लीन आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, फूड क्वालिटी खूप सुंदर आहे, व्हेरायटी आहे, व्हेजमध्ये पण आहे, नॉनव्हेजमध्ये पण आहे. तर इतक्या सुंदर सगळ्या सुविधा उपलब्ध असताना फक्त मला वाटतं शोकेसिंग त्याचं थोडंसं तिथं कुठेतरी आपण कमी पडतोय का, हा प्रश्न नेहमी नाही, मनात आता येतो. त्याची सुरुवात झालेली आहे आणि राज्याचं नेतृत्व व्हिजनरी आहे. त्यामुळे सरकार सुद्धा आज कोकणवर लक्ष ठेवून आहे. पर्यटन असेल, आज मच्छीमार जे फिशरीजचे मिनिस्टर आहेत ते पण आमचे नितेश राणे कोकणातले आहेत.
आणि त्याच्यामुळे फलोत्पादन मंत्री आहेत भरत शेठ गोगावले, ते महाडचे रायगडचे आहेत. त्याच्यामुळे जवळचे दोन आहेत. विषयांवर तर काम व्हायला पाहिजे. मी दोघांकडे तशा प्रकारची मागणी केलेली आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये त्या दृष्टीनं पावलं उचलली जातील आणि कोकण आपल्या अपेक्षित ज्या पद्धतीने विकसित होणं आहे तशा प्रकारे होईल असा आशावाद मला व्यक्त करावासा वाटतो. मराठा आरक्षण हा अतिशय महत्वाचा विषय आहे. मराठा आरक्षणासाठी मला असं वाटतं ह्या सरकारनं खूप काही दिलेलं आहे समाजाला. आणि मधल्या काळातले जे कॅबिनेटचे निर्णय आले ते तर मला असं वाटतं की जरांगेंच्या जवळजवळ सगळ्याच मागण्या त्या निर्णयांमध्ये मान्य झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. मराठा तरुणांना केवळ नोकरीमध्ये नाही तर आता व्यवसायात देखील अनेक पद्धतीच्या सवलती मिळत आहेत किंवा त्या पद्धतीच्या तरतुदी आता करण्यात येत आहेत. याकडे आपण कसं पाहता एक उद्योजक म्हणून देखील? किंवा नाही, मला वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेबांना काही विशिष्ट लोक टार्गेट करण्याचा प्रयत्न मराठा या विषयावर करत होते. खरं, परंतु मी आज दाव्यानं सांगतो, महाराष्ट्रातला मराठा समाजाचा प्रत्येक माणूस आज देवाभाऊंना धन्यवाद देत असेल. कधी नव्हे एवढ्या सवलती आज मराठा समाजाच्या मुलांना मुलींना वेगवेगळ्या क्षेत्रात मिळत आहेत. सकाळीच मी एक कार्यक्रम पुण्याचा पाहिला. 800 850 UPSC MPSC झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी होता. म्हणजे कधी काळी 2-3 मुलं त्या ठिकाणी असतात. ते अधिकारीच निंबाळकर त्या ठिकाणी सांगत होते, ते आता 800-900च्या संख्येनं आहेत. आज त्या ठिकाणी सारथीसारखी योजना आज त्या ठिकाणी आहे. वसतिगृह उभी राहत आहेत. आज मराठा आरक्षण हा विषय थोडा लिगल टेक्निकल असल्यामुळे ज्या सवलती OBC समाज आहेत त्या सगळ्या सवलती आज त्या ठिकाणी दिल्या जात आहेत. आणि मला वाटतं मराठा समाजामध्ये एक विश्वासाचं वातावरण देवाभाऊ आणि सरकारच्या विषयी निश्चितपणे झालंय, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आजपर्यंत इतके मराठा मुख्यमंत्री होऊन गेले, मात्र मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या कायम उपेक्षितच होता मराठा समाज. आपण किती म्हटलं ब्राह्मण मुख्यमंत्री आहे, पण या मुख्यमंत्र्यांनीच मराठा समाजाला एक त्यांच्या मागण्या मान्य करून किंवा त्या समाजाला एक बूस्ट देण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रयत्न केल्याचं आपल्याला बघायला मिळालं, जे मराठा मुख्यमंत्र्याकडून घडलं नाही. कसं बघता याकडे आपण? नाही, आपण म्हणताय ती वस्तुस्थिती आहे. मला कोणावर टीका करायची नाही, परंतु या राज्याचं नेतृत्व 80-90% गेली अनेक वर्ष मराठा समाजाच्या नेत्यांनीच केलेलं आहे. परंतु हा प्रश्न अजूनपर्यंत प्रलंबितच होता ना. परंतु या ठिकाणी बघाल जे काय दिलंय, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ कोणी स्थापित केलं? मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना, ते पण ब्राह्मणच होते. आता देवेंद्रजी त्यांचा समाज काढला जातो, पण आता मराठा समाजाला ज्या सोयी सवलती प्रचंड प्रमाणावर मिळाल्यात त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार असतानाच मिळते ना. मला वाटतं त्याच्यामुळं कोणाकडे पाहताना जातीनं त्या ठिकाणी नेतृत्वाकडे पाहिलं जाऊ नये अशी माझी खरं खरं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी विनंती राहील. आणि आज बहुजन समाजाला जे हवंय, केवळ मराठा नाही, OBC असेल, SC असेल, त्याला सगळं काही देण्याचा प्रयत्न देवेंद्रजी करतायत. परंतु असं असताना कोणतरी जातीच्या कटघऱ्यात जर उभं करत असतील तर मग आमच्यासारखा कार्यकर्ता मराठा समाजातला असला तरी त्या ठिकाणी जर चुकीचं होत असेल तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देतो. त्याला सांगतो की बाबा मुद्दामून आपण कोणाला टार्गेट नको करूया. मराठा समाजात आम्ही आहोत, आम्हाला अभिमान आहे. समाजाचा जरी नेतृत्व राजकीय केलं असेल तरी आज मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाची मुलं मुली नोकऱ्या हे विषय आहेतच शिक्षणामधले, दरी जी दिसते ती. परंतु याचा अर्थ कोणाला तरी टार्गेट करणं एवढा उद्देश असता का म्हणे, एवढीच आमची माफक अपेक्षा होती. प्रत्येकाला आपल्या समाजाचं वाटतंच, आम्हाला काय अपवाद नाही त्याला. आज भाजपमध्येच मराठा आणि ब्राह्मण हा जो काय वाद दिसला, हे ह्याकडे आपण कसं पाहता? नाही, मला वाटतं वाद म्हणता येणार नाही, तिथे काही छोट्या मोठ्या भाषणावरून झालेला तो विषय आहे. परंतु तेही होता कामा नये, कारण आपण
महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांची विचारधारा सांगणारे सगळे आहोत, त्यांचा विचार घेऊन आपण पुढं जातो. आणि त्याच्यामुळं असं जातीवर्ण बसणं बोलणं हे त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य वाटत नाही. खरं. बरं, तुम्ही आता आजकाल परिषदेमध्ये देखील दम मारायला लागलाय, आणि ते पण साध्या सुधारा नाही. बच्चू कडूंना तुम्ही दम मारलात. काय नेमकं चाललंय अधिवेशनामध्ये? दम आणि मारला तोंड नाही. बंद केलं तुम्ही त्यांचं. नाही नाही नाही, असं त्याच्या मागचा उद्देशही नव्हता. दमही मारला नाही. बच्चू कडू तसे माझे विद्यार्थी चळवळीत आम्ही एकत्र काम केलेलं आहे, आम्ही बर. तसे मित्रच आहोत. परंतु ते सभागृहात आल्यानंतर 2-3 वेळेला असं झालं की सभागृहाचं कामकाज चालू असताना थोडं मध्येच नियमबाह्य काही गोष्टी होतात असं मला वाटलं. आणि मग म्हणून कृषीसारख्या महत्त्वाच्या कर्जमाफीवर चर्चा सुरू असताना महाराष्ट्राचं लक्ष आज विधान परिषदेत काय चर्चा होते याचं होतं. शेतकरी आवासून काय होतंय ते त्या ठिकाणी बघत होता. अशा वेळेला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बोलायला उभे राहिलेले 2-4 मिनटं बोलतायत. तेवढ्यात मध्येच इंटरव्हेंट करून त्यांना, तुम्ही काय करणार आहात, तुमच्या भाषणात असंच दिसतंय, तुम्ही काय देणार आम्हाला समजतंय. मला वाटतं प्री मॅच्युअर्ड होतं, त्यांचं भाषण पूर्ण झालं असतं तर आपले 4 प्रश्न नक्कीच विचारता आले होते. आणि म्हणून विचारलं की बाबा अशा प्रकारे करणं योग्य नाही. असं करत असताना थोडा त्यांचा आवाज वाढला. शेवटी बाचाबाच झालीच, पण हा त्यांचा आवाज वाढला, मग माझा आवाज थोडा वाढला. त्याच्यामुळे बाकी काय याच्यामध्ये दम बिम किंवा कोणाला गप्प करणं असा काही त्यामागे अंतस्थ हेतू नव्हता. पण त्या दिवशी मात्र मित्र पक्षांमध्ये झालेली ही बाचाबाच चर्चेचा नक्कीच विषय ठरली होती. पण तो जो बोरिवली आणि ठाणे याला जोडणारा मार्ग आहे तो कुठपर्यंत आलाय त्याच्याबद्दल देखील नक्कीच जाणून घ्यायला हवं. आणि तुमच्याकडून कशा नाही पद्धतीने नाही, त्याचा मला पाठपुरावा तर केला चांगला जातोय? प्रश्न विचारलात. म्हणजे पुन्हा मी मुख्यमंत्र्यांच्या चांगल्या गोष्टी बोललो तरी काही लोकांच्या पोटात दुखतं. मग त्याला पण आता त्यांना इन्फ्रामॅन म्हणतातच सगळे, आणि म्हणतातच, त्यांचं पण कामच ते आता दिसून येतंय. दरेकर बोलले तर बोलणार बघा मुख्यमंत्र्याचंच उदो उदो. अरे आहे ते बोललंच पाहिजे ना. आणि नेते आहेत मला ते आठवतंय, तुमचे. मी भिवंडीला आम्ही कार्यक्रमानिमित्त, मला वाटतं तेव्हा दहीहंडी वगैरे होती कपिल पाटलांच्या कार्यक्रमाला. त्या अगोदर निरंजन डावकर यांच्या घरी आम्ही ठाण्यात CM साहेब आम्ही होतो. तर तिथे ते CP आणि यांच्याशी चर्चा होत असताना ट्रॅफिक विषयावर चर्चा होत होती. आणि तेव्हा मग देवेंद्रजींच्या मनात आलं की हो खरं आहे, ट्रॅफिकचा ठाण्याकडून मीरा भाईंदर जाण्याचा विषय महत्त्वाचा आहे. आणि मग जेव्हा आम्ही भिवंडीकडून परत येत होतो तेव्हा भयंकर ट्रॅफिक झाली. आणि मग त्यावेळेला देवेंद्रजींनी सांगितलं की इथून डायरेक्ट मीरा रोड मार्गे आपल्या खाडीकडून जाता येईल का. तर केवळ बोलून थांबले नाहीत, त्यांनी तात्काळ, मला आठवतं तेव्हा अनिल गायकवाड आणि की दुसऱ्या कमिशनर कोण त्यांना फोन लावले तात्काळ की अशा अशा मार्गाने शक्य आहे का आपल्याला वगैरे वगैरे. आणि आम्ही ठाण्याच्या मागपासून ते दहिसरला येईपर्यंत ते फोनवरच बोलत होते. हा प्रकल्प कसा व्हावा, काय करावा, अमकं करावं तमकं करावं. म्हणजे एवढं फास्ट निर्णय घेणारे मुख्यमंत्री मी जवळून फार कमी बघितलेत. आणि आज मला वाटतं त्यावर काम त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे ठाण्यात म्हणून डायरेक्ट आता मीरा भाईंदर म्हणजे पूर्ण रिंग तयार त्या ठिकाणी होईल. आणि भिवंडीकडून आता समृद्धी झाल्यामुळे आता तिथे ट्रॅफिक जाम झाली असती. आणि तिकडून येणाऱ्या समृद्धीकडून आता बोरिवली, मीरा रोड, वसई विरार किंवा आमच्या दहिसरीकडे येणाऱ्यांसाठी तो प्रकल्प पूर्ण झाला तर फार मोठी देण असेल ते. नक्कीच. दहिसरचे पण अनेक प्रश्न आहेत. मला असं वाटतं की त्याच्यावर गेले अनेक वर्ष तुम्ही देखील काम करताय. अजून तुम्हाला काय वाटतं, आता पालिका तर तुमच्या हातात आलेली आहे, काय नवीन बदल हे दहिसरमध्ये व्हावेत असं तुमची इच्छा आहे? नाही, दहिसर बोरिवली असेल फास्ट डेव्हलप होत आहे. आणि आपण बघाल की महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या नेतृत्वात आल्यानंतर मुंबईत अनेक बदल दिसत आहेत. जसं की भ्रष्टाचाराला थारा नाही. पहिला महापालिकेच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचं स्टँडिंग, अंडरस्टँडिंग, टीका टिप्पण्या केल्या जायच्यात. त्याचबरोबर वेगवेगळे आरोप केले जायचे. परंतु मुख्यमंत्र्यांचं पहारेकऱ्यासारखं लक्ष महापालिकेकडे त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळं
मुंबईमध्ये आज त्या ठिकाणी बघा, आपण पावसाळ्यात आता टीका खूप होते, त्याला काय मुंबईची रचनाच अशी आहे की त्या ठिकाणी पावसाळ्यात थोडा त्रास होतोच आपल्याला. परंतु स्वतः ग्राउंडवर महापौर पावसात फिरताना आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता आपण सबबच्या बाबतीत आमच्या दहिसर, बोरिवली, कांदिवली असेल या ठिकाणी आता रडारचा विषय होता, त्याच्यामुळे डेव्हलपमेंट थांबलं होतं. मुख्यमंत्र्यांनी पियुष गोयल साहेबांनी पुढाकार घेतला, आता गोराईच्या इकडे रडारला पर्यायी जागा दिली जाते. म्हणजे दहिसरवासियांसाठी एक डेव्हलपमेंटचा मार्ग जो थांबला होता तो खरं. मोकळा होण्याची चिन्ह आहेत. पियुष गोयल साहेब या देशाचे मंत्री असल्यामुळे केंद्र शासनाशी निगडीत जे विषय होते ते गतीने आता सुटायला लागलेत. नॅशनल पार्क, वनजमिनीचे विषय असतील, मोठे मोठे विषय असतील, त्यांच्या नेतृत्वाचा मंत्रिपदाचा नक्कीच उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवण्यात मदत होते. आणि त्याच्यामुळे दहिसर, बोरिवली, कांदिवली हे सबब झपाट्यानं त्या ठिकाणी नीट विकसित होताना आपल्याला दिसेल. मग चांगली गार्डन्स, चांगलं डीपीचं प्लॅनिंग, शाळा, मैदानं त्या ठिकाणी दिसत आहेत. साई स्पोर्ट्स आहे, पियुष भैयास ते मोठ्या प्रमाणावरती विकसित करत आहेत. प्रमोद महाजन मैदान आहे, बाळासाहेब ठाकरे मैदान आहे, तिथेही ते स्वतः खेळासाठी मोठ्या ॲक्टिव्हिटी करत आहेत. आणि त्याच्यामुळे दहिसर, बोरिवली आज झपाट्यानं विकासात वेग घेताना दिसते. मुंबईमध्ये तुमची, आणि तुम्ही मुंबईकर आहात म्हणून हा प्रश्न आहे, खरं तर पालिकेचा हा प्रश्न आहे. मात्र मुंबईकर म्हणून आणि आता पावसाळ्याला आपण सामोरे जातोय म्हणून किती कॉन्फिडंट आहे की यावेळेचा पावसाळा, आता तुमची पूर्ण सत्ता नाही आहे बघा, म्हणून हा प्रश्न तुम्हाला आहे. प्रामाणिकपणे पूर्ण ताकद महापालिका लावते. माननीय मुख्यमंत्री वॉर रूममधनं स्वतः कंट्रोल त्या ठिकाणी करतायत. मध्ये गिरीश महाजन जाऊन महापालिकेत स्वतः बसले होते. आणि आज अश्विनी भेडेंसारख्या एक चांगल्या कर्तबगार अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी आहेत. महापौर ॲक्टिव्ह आहेत. आणि त्याच्यामुळं ह्या सगळी लोक प्रामाणिकपणे मुंबईत पाणी तुंबू नये, मुंबईत काही पावसामुळं आपत्ती येऊ नये याची निश्चित काळजी घेतात. आता एक गोष्ट खरी आहे की मुंबईची रचना अशी आहे, समुद्र आहे, परत सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झालेत, पाणी तुंबण्याच्या घटना 100% बंद झाल्यात असं आम्ही दावा करत नाही, पण अतिशय चांगल्या पद्धतीनं पावसाळ्याचं नियोजन या ठिकाणी केलंय, ही वस्तुस्थिती आहे. खरं तर प्रवीण दरेकर म्हटले तर अनेक प्रश्न आहेत. आपण इंटरव्ह्यूच्या उत्तरार्धाकडे वळलेलो आहे, त्यामुळे जाता जाता नक्कीच विचारते की प्रवीण दरेकरांचं मन कुठे रमतं, राज्यात की काही केंद्रामध्ये एक्सपेरिमेंट करावं असं वाटतं? नाही, राजकारणात, अलीकडच्या राजकारणात तुमचं मन कुठे रमतंय हे तुमच्यावर डिपेंड नसतं. तुम्हाला केंद्रात जायचं आहे, राज्यात जायचं आहे, ही परिस्थिती, पक्ष ठरवत असतो. त्यामुळे मला काय वाटतंय, माझं मन कुठे रमतंय, माझ्या वाटण्याला किंवा रमण्याला काहीच अर्थ त्या ठिकाणी नसतो. आणि मी तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, मी कधीच काम करत असताना कुठे जायचं आहे, काय करायचं आहे हा कधीच विचार केला नाही. त्याच्यामुळं आपण चालत राहायचं, प्रामाणिकपणे करत राहायचं, तसं आपलं काम सुरू आहे. त्याच्यामुळं आपण सदैव रमतच असतो, त्यामुळे कुठे रमायचं असं काही ठरलेलं नाही. नक्कीच. पण तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून अनेक शुभेच्छा. खरं तर धन्यवाद. क्लस्टर रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून तुम्ही मुंबईची जी एक रूपरेषा आहे तिला बदलण्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका क्लस्टर ही बजावत आहे आणि मोठे प्रकल्प आता तुमच्याकडे आहेत. आणि केवळ मुंबईतच नाही तर ठाणे असो, पुणे असो आणि इतर, मला असं वाटतं आता नाशिक किंवा या भागात देखील मला असं वाटतं क्लस्टरचं काम या अनुषंगानं पुढे जाईल आणि तिथल्या लोकांना, तिथल्या नागरिकांना देखील अनेक सोयी सुविधा या निमित्तानं मिळू शकतील अशी आपण आशा करूया. क्लस्टरचं काम मोठं आहे, व्यापही मोठा आहे आणि त्यासाठी देखील तुम्हाला अनेक शुभेच्छा. आज तुम्ही इथं आलात आमच्या विनंतीला मान देऊन आणि मला असं वाटतं की कोस्टल आणि या सगळ्या गोष्टींमुळे फार कमी वेळात तुम्ही पोहोचलात. कारण आता वेग हा वाढलेला आहे. पूर्वीसारखी मुंबई जशी ट्रॅफिकमध्ये अडकायची, तर मला असं वाटतं की कोस्टल आणि इतर या ज्या नाही तुमच्याकडे अर्ध्या तासात येऊ शकलो खरंय खरंय यामुळेच मला असं वाटतं की आता मुंबईकर हा कुठे थांबत नाहीये.
तो सुसाट वेगानं जातोय आणि जो मुंबईच्या बाहेरून येणारा नागरिक आहे तो देखील सिटीमध्ये त्याला न येता आउट अँड आउट तो आपल्या निर्धारित ठिकाणी कमी वेळात पोहोचतोय. मला असं वाटतं की ही एक मोठी उपलब्धी या निमित्तानं आहे. जे चांगलं आहे ते त्याला चांगलं म्हणायलाच पाहिजे आणि जिथं आम्हाला वाटतं की इथं विचारलं पाहिजे ते प्रश्न आम्ही तुम्हाला 100% रोखठोक कायम विचारत असतो आणि त्यासाठी म्हणून तुम्ही नक्की या आणि दिसत राहा. आम्ही दिसून बोलवत राहू. आता सुरुवात केली दिसायची. आणि आज तुम्ही आलात, वेळ दिलात त्याबद्दल अनेक धन्यवाद. 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 एन्काउंटर मध्ये आता वेळ झालेली आहे, इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.